जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बेलापूरच्या पारसी खिल येथे भव्य वृक्षारोपण सोहळा पार पडला। या कार्यक्रमात महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे, सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, डॉक्टर राहुल गेटे यांच्यासह अनेक विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी आणि बचत गटांच्या महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी घेतला। या कार्यक्रमाचे आयोजन उद्यान विभागाचे उपायुक्त किसनराव पालांडे यांनी केले होते। या वृक्षारोपण मोहिमेदरम्यान 250हून अधिक देशी वृक्षाचे रोपण करण्यात आले। स्थानिक पर्यावरण समृद्ध करण्यासाठी आणि हरित पट्टा वाढवण्यासाठी हा कार्यक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे। नमस्कार। प्रत्येक वर्षी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो। यावर्षी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यांनी जाहीर केल्याप्रमाणे जागतिक पर्यावरण दिन 2025 निमित्त 22 मे ते 5 जून या कालावधीत प्लास्टिक प्रदूषणाच्या निर्मूलनाचे महत्त्व या संकल्पनेवर आधारित विशेष मोहीम राबविली जात आहे। या संकल्पनेनुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती, स्वच्छता मोहीम, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि कार्यशाळांचे आयोजन केले आहे। याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकेने सर्व कार्यालयामध्ये प्लास्टिकच्या डब्बे, बॉटल्स, सिंगल यूज प्लास्टिक यांचा पूर्णपणे वापर बंद केला आहे। याद्वारे मी नागरिकांना आवाहन करतो की प्लास्टिकचे डब्बे, प्लेट्स, ग्लास, चमचे यांचा पूर्णपणे वापर थांबवावा। प्लास्टिकऐवजी कापडी पिशवी, काचेचे वा स्टीलचे डब्बे, बाटली यांचा वापर करावा। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण सर्वजण शपथ घेऊया की प्लास्टिकचे प्रदूषण थांबवून वसुंधरेचे रक्षण करूया। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया जवानचा रिपोर्ट, नवी मुंबई।